नमस्कार मित्रांनो. सुप्रीम कोर्टामध्ये जर काम करण्याची आपल्याला संधी मिळाली, विशेषतः आपण वकील नसताना, तर त्यासारखी चांगली सुवर्णसंधी आपल्यासाठी असणार नाही. सुप्रीम कोर्टामध्ये लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत, आपल्या भारतीय लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी आणि मीडिया. त्यातली ज्युडिशियरी जी आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, ज्युडिशियरीचा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ही सर्वोच्च मानबिंदू आहे. त्याच्यामध्ये जर आपल्याला काम करायची संधी मिळाली, ते पण कोणतंही ग्रॅज्युएशन असताना, म्हणजे तुम्हाला एल-एल-बी किंवा वकीलच असण्याची काही गरज नसेल, तर किती चांगली संधी असेल ती. हा एक अतिशय तर सुप्रीम कोर्टामध्ये बेसिकली त्यांना ज्युनियर कोर्ट असिस्टंट या लोकांची या उमेदवारांची गरज आहे. जिकडे गेल्यानंतर आपल्याला ती इकडे गेल्यानंतर आपण ते पाहू शकतो. इथे जर क्लिक केलं आपण, तर आपल्याला ही फाईल ओपन होते. ॲडव्हर्टाइजमेंट, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ऑनलाईन ॲप्लिकेशन्स त्यांनी मागवलेले आहेत. 8 मार्च 2025 पर्यंत आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करू शकतो आणि ही 241 व्हॅकन्सीज आहेत या अपॉर्च्युनिटीमध्ये. ग्रेड बी नॉन गॅझेटेड आणि लेव्हल 6 ऑफ पे मॅट्रिक्सची लेव्हल 6 असलेले ग्रुप बी नॉन गॅझेटेड ऑफिसर्स हे कामं आहेत. 35,400 बेसिक पे असणार आहे. म्हणजे साधारण ₹72,000 प्रति महिना एवढी सॅलरी होते. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर एसेन्शियल क्वालिफिकेशन काय आहे? त्या क्वालिफिकेशनच्या आधी तुम्हाला माहिती आहे, आपण पहिला जॉब मिळण्याबरोबरच पुढच्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये घडणाऱ्या घडामोडींबद्दल चर्चा करत असतो. या चर्चा करत असतानाच फक्त पहिला जॉब कसा मिळावा याबाबतीतच नाही, तर बाकीच्या पण सगळ्या जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये करिअर एटिकेट्स, करिअर ग्रोथ स्टेजेस, करिअर मॅपिंग, करिअर ट्रान्झिशन्स अशा सगळ्या भरपूर गोष्टी आपण डिस्कस करत असतो. तर तुम्ही या YouTube चॅनलचा अवश्य लाभ घ्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेणेकरून ही माहिती सगळ्यात जास्तीत जास्त मुलांपर्यंत विशेषतः मराठी लवकरात लवकर पोहोचू शकेल. तर ही ज्या 241 पोस्ट आहेत ज्युनियर कोर्ट असिस्टंटच्या, त्याची जी एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे, कोणत्याही रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून बॅचलर्स डिग्री असली पाहिजे. तुमचं टायपिंग स्पीड जे आहे ते 35 वर्ड्स पर मिनिट असलं पाहिजे मिनिमम आणि कम्प्युटर ऑपरेशन्स तुम्हाला थोडीशी माहिती असली पाहिजे. 18 वर्षापेक्षा कमी वय असून चालणार नाही आणि 30 वर्षापेक्षा जास्त असून चालणार नाही. 8 मार्च 2025 रोजी. युज्युअल रिलॅक्सेशन जे आहे गव्हर्नमेंट असल्यामुळे त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील. रिझर्व्हेशन्स पण जे आहे तिकडे. स्कीम ऑफ एक्झामिनेशन कसे असेल? एलिजिबल कॅन्डिडेट जे आहेत त्यांना एका टेस्टला सामोरं जावं लागेल परीक्षा. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन पेपर, मल्टिपल चॉईस आन्सर असलेले 100 प्रश्न तुम्हाला 2 तास मिळतील. त्याच्यामध्ये 50 प्रश्न हे जनरल इंग्लिश क्वेश्चन्स असतील. त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन 25 जनरल ॲप्टिट्यूड क्वेश्चन्स आणि 25 जनरल नॉलेज क्वेश्चन्स असतील. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह टाइप कम्प्युटर नॉलेज टेस्ट असेल 25 प्रश्नांची. या दोन्ही 100 प्रश्न आणि 25 प्रश्न 125 प्रश्नांसाठी तुम्हाला 2 तास मिळतील. त्यानंतर टायपिंग टेस्ट जे आहे कम्प्युटर विथ मिनिमम स्पीड ऑफ 35 वर्ड्स पर मिनिट, मिस्टेक्स अलाउड अप टू 3% ऑफ टोटल वर्ड्स टू बी टाइप्ड. त्याला 10 मिनिट मिळतील. आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट सगळ्यात शेवटी जे असेल इंग्लिश लँग्वेजमध्ये, कन्सिस्टिंग ऑफ कॉम्प्रिहेन्शन, पॅसेज, प्रिसिज रायटिंग अँड एस्से रायटिंग, याला 2 तास मिळतील. याची जी सिक्वेन्स आहे तो आपण नंतर डिस्कस करूया. त्यानंतर हे जो रिटन टेस्ट आणि ऑब्जेक्टिव्ह टाइप कम्प्युटर नॉलेज टेस्ट तुम्ही जर पास झाली तरच तुम्हाला टायपिंग स्पीड टेस्टसाठी बोलावलं जाईल. आणि टायपिंग स्पीड टेस्ट आणि पहिल्या 2 टेस्ट याच्यामध्ये जो पास होतील त्यांनाच फक्त पुढे इंटरव्ह्यू बोर्डासमोर बोलावलं जाईल. कारण त्याच्या आधीच तुमचा मेरिट लिस्ट तयार झालेली असेल प्रोव्हिजनल, आणि इंटरव्ह्यू नंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट तयार होईल. आता जेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की आपण त्यांना जेव्हा 241 सीट्स 241 व्हॅकन्सीज आहेत. याचा अर्थ जवळ-जवळ 720 किंवा 723 कॅन्डिडेट्स ते शॉर्टलिस्ट करतील 1:3 रेशोमध्ये. फक्त त्यांनाच इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाईल आणि इंटरव्ह्यू पॅनल समोर होईल आणि त्यानंतर मग पुढची सगळी प्रोसेस करण्यात येईल. ही जी टेस्ट आहे ते 120 टेस्ट सेंटर 28 राज्यांमध्ये आणि युनियन टेरिटरीमध्ये होईल. त्याची तुम्हाला डिटेल्स मी आधीच सांगतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला बघायचं झालं, प्रत्येक राज्यावाईज त्याने दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे या ठिकाणी ही टेस्ट होईल आणि त्या टेस्टचे जे डेट्स आहेत त्यानंतर तुम्हाला कळवले जातील. तर रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन आणि पेमेंट फी 5 फेब्रुवारीला रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे sci.gov.in वर आणि तिकडे ₹1,000 अनरिझर्व्ड जनरल कॅटेगरीमध्ये आणि ₹250 एस-सी, एस-टी, एक्स सर्व्हिसमन, डिफरंट लेबल्ड फ्रीडम फायटर कॅन्डिडेटसाठी असेल आणि याचं पेमेंट तुम्हाला UK ऑनलाईन करता येईल. पोस्टल ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट केली जाणार नाहीत. हे लक्षात घ्या.
स्टार्टिंग डेट 5 फेब्रुवारीला सुरुवात झालेली आहे 10 वाजता आणि लास्ट डेट जी आहे ती 8 मार्च असणार आहे 23:55 म्हणजे 11 वाजून 55 मिनिटांनी रात्री. जनरल इन्स्ट्रक्शन जे आहेत, जे फॉर्म भरताना आपल्याला जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्याच्या त्याची तुम्ही अभ्यास करा आणि ते पूर्णपणे मीट होत असेल तरच फॉर्म भरा. कारण जर तसं नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. स्कॅन कॉपी ज्या तुमच्या आहेत फोटोग्राफ्सच्या, सिग्नेचरच्या किंवा रिक्विजिट डॉक्युमेंट्स आहेत, त्याचे पण व्यवस्थित तुम्ही स्कॅन करून ते रीडेबल फॉर्मॅटमध्ये असेल असंच द्या. बऱ्याच वेळा स्कॅनिंग करताना ते रीडेबल राहत नाही. ते आपण चेक केलं पाहिजे अपलोड करायच्या आधी. रिझोल्यूशनमुळे बऱ्याच वेळा ते वाचता येत नाही आणि अशा जर आपण न वाचता येणाऱ्या जर डॉक्युमेंट्स आपण अपलोड केले तर आपला अर्ज बाद होऊ शकतो. त्यानंतर हे सगळे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट झाल्यानंतर तो प्रिव्ह्यू करा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म, जेणेकरून काही चूक त्यामध्ये राहणार नाही आणि त्याची प्रिंटआउट घ्या, तुमच्या रेफरन्ससाठी ठेवा. ॲप्लिकेशन नंबर जो तुम्हाला मिळेल, जो ॲप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर तो पण जपून ठेवा. रिक्रुटमेंट लिंकवरच तुमचे पुढचे जे डिटेल्स आहेत, इंटरव्ह्यूचे किंवा बाकीची इन्फॉर्मेशन ती दिली जाईल. तुम्ही ॲप्लिकेशन करताना जो मोबाईल नंबर आणि जो ईमेल आयडी द्याल तो ॲक्टिव्ह असला पाहिजे. फक्त या 2 ठिकाणीच तुमची सगळी जी इन्फॉर्मेशन पुढची आहे ती तुम्हाला दिली जाईल. त्यानंतर सर्टिफिकेट्स वगैरे कसे सबमिट करायचे त्याचे डिटेल्स आहेत. मिसकंडक्ट कोणी जर एक्झामिनेशन केलं, कॉपी असेल किंवा इतर काही, तर त्याला पेनलाईज केलं जाईल, हे लक्षात घ्या. आणि चेंज ऑफ कॅटेगरी एकदा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर चेंज ऑफ कॅटेगरी करता येणार नाही. आणि ॲप्लिकेशन्स विच डू नॉट कंप्लाय विथ द इन्स्ट्रक्शन्स, याच्यामध्ये जे सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत त्या जर पाहिल्या नसतील फॉर्म भरताना, तर तुमचा फॉर्म हा ऑन द स्पॉट रिजेक्ट केला जाईल. नो टी-ए-डी-ए, तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी किंवा एक्झाम सेंटरपर्यंत प्रवास करण्यासाठी ट्रॅव्हल अलाउन्स किंवा डिनर अलाउन्स वगैरे तो दिला जाणार नाही. ॲडमिट कार्ड्स तुम्हाला पोस्टाने पाठवले जाणार नाहीत. तुमच्या ईमेल आयडीवर हे पाठवले जातील. त्यामुळे ईमेल आयडी नेहमी कंटिन्युअसली ॲक्सेस करा. त्याचबरोबर जी sci.gov.in वेबसाईट आहे, त्यावर पुढच्या सगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही ते फॉलो करा कंटिन्युअसली. जेणेकरून जे काही चेंजेस, जे काही एक्सटेन्शन्स, जे काही रिव्हिजन्स होतात, त्याच्यावर आपलं लक्ष राहतं. तुम्ही जर ऑलरेडी कुठे काम करत असाल सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये किंवा बँकेमध्ये किंवा पी-यू-सीमध्ये, तर तुम्हाला त्यांचं एन-ओ-सी, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. सगळ्यात शेवटी ज्युरिसडिक्शन दिल्ली असणार आहे इन एनी केस ऑफ डिस्प्यूट्स, आणि रजिस्ट्री रिझर्व्हज द राइट टू शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्स इन एनी मॅनर दॅट मे बी कन्सिडर्ड अप्रोप्रिएट विथ द अप्रूव्हल ऑफ कॉम्पिटंट अथॉरिटी. म्हणजे शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्सना शॉर्टलिस्ट करण्याचे जे अधिकार आहेत ते सर्वस्वी रजिस्ट्रार रिक्रुटमेंट यांच्याकडे असणार आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण त्या महाराष्ट्राचे डिटेल्स पाहिले ऑलरेडी. महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक्झाम होणार आहे. ते एक्झामची जी पुढची डेट्स वगैरे आहेत त्या सगळ्या तुम्हाला तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर तुमच्या ईमेलवर आणि SMS द्वारे कळवण्यात येतील असं त्यांनी लिहिलेलं आहे. तर सरतेशेवटी YouTube चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून या ज्या नवनवीन संधी, त्याचप्रमाणे करिअरमध्ये होणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यावर आपलं लक्ष राहील. धन्यवाद.